जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय। पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिक्कर मराठी YouTube चॅनलवर। तर ज्या दिवसाची वाट पाहिली होती, ज्या क्षणाची वाट पाहिली होती, तो क्षण फायनली तुमच्या समोर आहे, बरोबर आहे। आता तो क्षण तुम्हा सगळ्यांना माहित आहे, वेगळं सांगायची गरज नाही। म्हणजेच आपण पोलीस भरतीच्या नोटिफिकेशनची वाट बघत होतो, तर आता काही तासांमध्येच पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात होणार आहे। 6 वाजल्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होईल। आजची तारीख म्हणजे 29 ऑक्टोबर 2025 या दिवसापासून फॉर्म भरायला सुरुवात होईल। पण त्याआधी जाणून घ्यायचं आहे की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आल्यात। तर या व्हिडिओमध्ये मी थोडंसं जागा वेगवेगळ्या केल्या आहेत, जसं की पोलीस शिपाई, पहिले पोलीस शिपाईच्या जागा सांगणार, त्यानंतर पोलीस चालकच्या, पोलीस बँड्समॅनच्या, कारागृहाच्या, लोहमार्गाच्या आणि SRPFच्या असा वेगळा गट केला आहे। त्यामुळे मी एकाच सांगितलंय की थंबनेल मध्ये एकाच व्हिडिओ मध्ये जाणून घ्यायचंय की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आल्या आहेत ते। व्यवस्थित जागा बघा, तुम्ही तुमच्या कास्ट वाईज जागा नंतर पाहू शकता। आता मी फक्त इथे संपूर्ण किती जागा आहेत एवढं सांगितलेलं आहे, बायफर्केशन केलं आहे। म्हणजेच फॉर एक्झाम्पल 1700 आणि 33, बँड्समॅनच्या 33 असेल आणि शिपाईच्या 33 असेल। तुम्हाला 1733 चा आकडा दिसला असेल, पण मी त्याच्यामध्ये पण गट पाडून आणलेत की कोणाच्या किती जागा आहेत त्या, ठीक आहे। तर आता आपण सुरुवात करूयात आपल्या या व्हिडिओला। लेक्चरला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे तुमच्या मित्रांपर्यंत। बाकी ह्या जेवढ्या पण जागा आहे त्या प्रॉपर GR म्हणजे जिथे आलेले आहेत जागा त्यानुसारच घेतलेल्या आहेत, मनाने आकडा घेतलेला नाही। त्यामुळे कमेंट मध्ये त्याच्याबद्दल चुकीचं कोणी काही बोलायचं नाहीये, कारण की जशा जागा आहेत मी तशाच घेतलेल्या आहेत। मनाने 1-2 जागा पण एक्स्ट्रा कमी जास्त केलेल्या नाहीयेत। पाहूयात आपण। चला, सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये जिल्ह्यानुसार मंजूर झालेल्या पोलीस शिपाई पदांची संख्या किती आहे। तर सगळ्यात जास्त ऑफकोर्स बृहमुंबईमध्ये आहेत, तर जवळजवळ 2459 जागा आलेल्या आहेत। सोलापूर ग्रामीणच्या शिपाईच्या 90 जागा आहे। बीड मध्ये पोलीस शिपाईच्या 174 जागा आहे। छत्रपती संभाजीनगर शहर इथे जवळजवळ 150 जागा आलेल्या आहेत। सोलापूर शहर किंवा सोलापूर आयुक्तालय पण म्हणतो आपण, 73 जागा आलेल्या आहेत। मीरा भाईंदरच्या पुन्हा खूप जागा आहे, 837 जागा पोलीस शिपाई पदांच्या आहेत। त्यानंतर जालना या जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई पदाचे 156 जागा आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई पदांच्या 199 जागा आहेत। नवी मुंबईमध्ये 396 जागा आलेल्या आहेत। बुलढाणामध्ये 148 आहे। पुणे शहर मध्ये खूप जागा आहे, 1700 जागा आहे जवळपास। तुम्ही ऑलमोस्ट पाहिलं असेल 1733, पण त्या 33 जागा त्या बँड्समॅनच्या आहेत। पोलीस शिपाई पदाच्या 1700 जागा आहेत। पुणे ग्रामीणच्या 69 जागा आहेत, पण बऱ्याच ठिकाणी पुन्हा 73 दिसत होत्या मला, पण मी जेव्हा पाहिलं प्रॉपर तिथे 69च होतं। पिंपरी चिंचवड मध्ये 322 जागा आलेल्या आहेत। नागपूर शहरच्या 595 जागा आहेत। कोल्हापूरमध्ये 88 जागा पोलीस शिपाई पदांच्या। सांगली या जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई पदांच्या 59 जागा। सिंधुदुर्ग मध्ये 78 जागा। पालघर मध्ये 158 जागा आलेल्या आहेत। त्यानंतर धडाधड जागा आहेत मॅडम, मज्जा आहे हा ना तुमची। पुढे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई पदांच्या 100 जागा आहेत। धुळे जिल्ह्यामध्ये 133 जागा। त्याच्यानंतर नागपूर ग्रामीण मध्ये शिपाई पदांचे 272 जागा आल्यात। लातूर मध्ये 30 जागा आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 150 जागा आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये 86 जागा आलेल्या आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये 94 जागा आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये 59 जागा आहेत। अहिल्यानगर मध्ये 73 जागा आहेत। वर्धा जिल्ह्यामध्ये 134 जागा आलेल्या आहेत। जळगाव मध्ये 171 आलेल्या आहेत। अमरावती ग्रामीण मध्ये 214 जागा आलेल्या आहेत। चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये 215 जागा आहेत। वाशिम जिल्ह्यात 32, हिंगोली जिल्ह्यात पोलीस शिपाईच्या 37, धाराशिव मध्ये पोलीस शिपाईच्या 123, ठाणे ग्रामीण मध्ये 167, ठाणे शहर मध्ये 654। टॉप तुम्हाला माहितच आहे, तुम्हाला तुमचा आवडता जिल्हा जो असेल, ज्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की इथे मला करायचंच आहे नोकरी, तिथे तुम्ही फॉर्म भरा,
ठीक आहे। त्यानंतर नाशिक ग्रामीणच्या 210 जागा आहेत, गडचिरोलीमध्ये 717 जागा आहेत, तर अकोला जिल्ह्याच्या 161 जागा आलेल्या आहेत। या होत्या पोलीस शिपाई पदांच्या जागा। आता आपण पाहणार आहोत पोलीस चालक। पुन्हा महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये जिल्ह्यानुसार मंजूर झालेल्या पोलीस चालक पदांची संख्या आपण पाहणार आहोत। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 8 जागा आहेत चालकच्या, परभणी जिल्ह्यात 11 जागा आलेल्या आहेत, वाशिम मध्ये चालकच्या 8 जागा आहेत, हिंगोली जिल्ह्यात चालकच्या 27 जागा आहेत, पुणे ग्रामीण मध्ये चालकच्या 3 जागा आल्या आहेत, धाराशिव मध्ये चालकच्या 25 जागा आलेल्या आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चालक 9 संख्या आहे, नाशिक ग्रामीण मध्ये 52 जागा आलेल्या आहेत, गडचिरोली मध्ये पुन्हा पोलीस चालक पदासाठी 27 जागा आहेत, लातूर जिल्ह्यामध्ये 16 जागा आहेत, रायगड जिल्ह्यामध्ये 3 जागा आहेत, पुणे शहर मध्ये टोटल 105 जागा आलेल्या आहेत चालकसाठी, पालघर जिल्ह्यामध्ये 7 जागा आहेत, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 14 जागा आहेत, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये टोटल 17 जागा आहेत। या होत्या पोलीस चालक पदांची संख्या, ठीक आहे। यानंतर आपण पुढे पाहणार आहोत पोलीस लोहमार्ग कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, तर टोटल आतापर्यंत 3 जिल्ह्याचे लोहमार्ग आलेले आहेत। तर महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये जिल्ह्यानुसार मंजूर झालेल्या पोलीस लोहमार्ग पदांची संख्या, त्यामध्ये मुंबई लोहमार्ग मध्ये जवळजवळ 743 जागा आलेल्या आहेत, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग मध्ये 93 जागा आहेत, तर पुणे लोहमार्ग मध्ये टोटल 54 जागा आलेल्या आहेत। अजून जागा येत आहेत, हे काही मी असं म्हणत नाही की एवढ्याच आहेत, अजून येण्याची शक्यता आहे। त्यानंतर आपण पुढे पाहूयात पुणे कारागृह, ठीक आहे। तर महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये जिल्ह्यानुसार मंजूर झालेल्या पोलीस कारागृह या पदांची संख्या आपण पाहूयात। मुंबई कारागृहामध्ये 176 जागा आहेत, नाशिक ग्रामीण कारागृहामध्ये 118 जागा आहेत, तर नागपूर कारागृहामध्ये टोटल 130 जागा आहेत। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सगळ्या जागा वेगवेगळ्या केलेल्या आहेत, तर आपण आता इथे पाहूयात बॅट्समन, कारण की मोस्टली शिपाई आणि बॅट्समनच्या एकत्र जागा आल्यात, पण माझ्याकडनं जितकं पॉसिबल झालं तितकं मी बॅट्समनच्या जागा वेगवेगळ्या केलेल्या आहेत। तर महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये जिल्ह्यानुसार मंजूर झालेल्या पोलीस बॅट्समन पदांची संख्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये 8 जागा आहेत, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 11 जागा आहेत, तर सोलापूर शहर मध्ये 6 जागा आलेल्या आहेत, ठीक आहे। आता सगळ्यात महत्वाचं SRPF गट, SRPFच्या जागा पाहून घेऊयात आपण। जेवढ्या SRPF गट क्रमांकांमध्ये जागा आल्यात तेवढ्या मी आणलेल्या आहेत। तर सगळ्यात आधी SRPF गट क्रमांक 1 पुणे, इथे 73 जागा आहेत, SRPF गट क्रमांक 4 नागपूर 52 जागा आहेत, SRPF गट क्रमांक 5 दौंड 104 जागा आहेत, SRPF गट क्रमांक 6 धुळे 71 जागा आहेत, SRPF गट क्रमांक 7 दौंड 165 जागा आहेत, SRPF गट क्रमांक 13 गडचिरोली टोटल 85 जागा आहेत, SRPF गट क्रमांक 15 गोंदिया 171 जागा आहेत, SRPF गट क्रमांक 16 कोल्हापूर 31 जागा आहेत, SRPF गट क्रमांक 17 चंद्रपूर 244 जागा आहेत, SRPF गट क्रमांक 18 अकोला 159 जागा आहेत। आता जो नवीन गट क्रमांक चालू झाला आहे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव, इथे जवळजवळ 291 जागा आहेत, ठीक आहे। तर बघा तुमच्याकडे खूप छान संधी आहे। आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पदासाठी 1 अर्ज भरायचा आहे। मग आता जिथे तुम्हाला एका पदासाठी 1 अर्ज एका जिल्ह्यामध्ये, तुम्ही जिल्हा डिसाइड करा। कोणीतरी मला आजच विचारलं होतं की मॅडम आम्ही इथे जागा भरू शकतो की आम्ही जिथे राहतो तिथेच फॉर्म भरू शकतो? तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे ठिकाण आवडत असेल, जिथे तुम्हाला राहायला आवडत असेल, जिथे तुम्हाला नोकरी करायची असेल, तुम्ही तिथे व्यवस्थित तुमच्या हिशोबाने तुमच्या कास्ट वाईज जागा बघा आणि फॉर्म व्यवस्थित भरा। फॉर्म भरायला लवकरच सुरुवात होईल, तोपर्यंत जोरदार तयारीला लागा। ग्राउंड प्लस लेखी यावर्षी आपल्याला 1 जागा आपली हवीच आहे, ठीक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद, बाय बाय, टेक केअर।